भीम, जय ओबीसी। आज सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय मनाला वेदना देणारी घटना घडली। यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर करपे सर यांच्या निलंबनाची ऑर्डर सकाळी 11 वाजता आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झाली। मनाला वेदना देणारी घटना एवढ्यासाठीच म्हटलं की आमचा संघर्ष हा इथला चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल किंवा क्लास 1 अधिकारी असेल, तो कुणालाही थांबलेला नाही। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला सुद्धा मागासवर्गीय असल्याची भावना या प्रशासनाच्या कारभारामध्ये दिसून येते। त्याच पद्धतीनं क्लास 1 अधिकाऱ्यांना सुद्धा जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजाच्या असल्या कारणानं त्यांच्यावर राजकीय दबाव आणून त्यांच्यावर कार्यवाही केली जाते। काल सातारा जिल्ह्यामध्ये सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली, मृतदेहाची आदला बदली झाली, त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे नेते संजय गाडे साहेब आणि आम्ही स्वतः त्या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून होतो। झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती, निंदनीय होती, परंतु त्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं काही मागण्या केल्या होत्या। त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। त्याचबरोबर ज्या पीएमच्या वेळेस जे डॉक्टर ड्युटीला होते ते डॉक्टर माने, डॉक्टर इनामदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका होती। त्या अनुषंगानं सिव्हिल सर्जन करपे सरांनी आमच्याशी चर्चा केली आणि तात्काळ 2 तासामध्ये त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं। या घटना काल अतिशय वेगानं घडत होत्या। अतिशय काल सातारा शहरामधलं आणि जिल्ह्यामधलं वातावरण हे अतिशय दूषित झालं होतं आणि या महिन्यामधील ही दुसरी घटना होती। सर्वसामान्याला या सगळ्या घटनेच्या वेदना होत्या, परंतु याचा बळी हे करपे सर होतील अशी आमची अजिबात भावना नव्हती। कारण तिथला SC, ST, NT, VGNT, OBC हा प्रशासनाच्या सत्तेवर बसला पाहिजे। जोपर्यंत आरक्षणाची जी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आम्हाला दिली, आम्ही या ठिकाणी प्रशासना ताब्यात घेतलं पाहिजे आणि आमच्या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे। यासाठीच हे खऱ्या अर्थानं आरक्षण आहे। आणि करपे सर हे ओबीसी समाजाचे आहेत आणि ओबीसी समाजाचे असल्यामुळं तिथल्या जातीवाद्यांना एक ओबीसी इथला जिल्हा शल्य चिकित्सक होतो, हे पोटात दुखत होतं। यामुळेच कालच्या घटनेचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन त्यांच्यावर आज तडकाफडकीचं निलंबनाचे आदेश झालेले आहे। सदर घटना आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो। गेल्या 15 दिवसापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर सातारा जिल्हा परिषदचा जो राडा झाला, त्या राड्यामध्ये इथले SP, इथले कलेक्टर हे दोषी होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या दोघांच्या सुद्धा निलंबनाची मागणी केली होती। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये या संदर्भानं मंत्र्यांनी आवाज उठवला। उपसभापती नीलम गोरेंनी या संदर्भानं इथल्या SP ना निलंबन केल्याची घोषणा केली, परंतु इथल्या सवर्णांना वेगळा न्याय, इथल्या ओबीसीला वेगळा न्याय, इथल्या SC ला वेगळा न्याय, हे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। इथल्या SP ना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाते आणि इथल्या ओबीसी समाजाच्या करपे सरांना मात्र कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून खुलासा न घेता त्यांच्यावर डायरेक्ट निलंबनाची कारवाई केली जाते। ही घटना या महाराष्ट्राला न शोभणारी आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी या महापुरुषांची
एक विचाराची प्रेरणा आहे, या कर्तृत्वाची प्रेरणा आहे, त्या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे अजिबात सहन करणार नाही. आणि यासाठीच आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भानं पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांना सांगितलेलं आहे की आजच्या आज ही जी डॉक्टर करपे सरांची जी काही ऑर्डर झालेली आहे निलंबनाची ती तात्काळ रद्द झाली पाहिजे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शांत बसणार नाही. इथल्या SC ST NT VGNT OBCना एकत्रित करून आम्ही या ठिकाणी जन आंदोलन उभारल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही. जिल्हा परिषदेचा घनशाघोळ अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेला असताना अगदी पत्रकारांना छाती ठोकून सांगणारे जिल्ह्याचे दोन्ही मंत्री आणि भाजपचा जिल्हाध्यक्ष हा ठणकावून सांगत होता की CCTV फुटेज सगळं उपलब्ध आहे, कोर्टामध्ये सादर केलं जाईल. मात्र काल परवा बातमी बाहेर आली की सदर ठिकाणचे CCTV फुटेज चालूच नव्हते. ज्ञानेश्वराने रेडामुखी वेद बोलावला होता, ज्ञानेश्वरांनी रेडेच्या तोंडून वेद बोलावला होता. मात्र इथले प्रस्थापित राज्यकर्ते आहेत, इथले जे प्रस्थापित अधिकारी आहेत हे एवढे रेडे महत्वाचे आहेत की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आला तरी सुद्धा हे बोलणार नाहीत. एवढे गेंड्याच्या कातडीचे हे रेडे तयार झालेले आहेत. या रेड्यांच्या अनगोंदी कारभारामुळं जिल्हा परिषदेमध्ये राडा झाला. त्याची परिणिती ओबीसीच्या नेत्यांनी, सातारा जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्यांनी 30 लोकांमध्ये जी भरगच्च कार्यक्रम घेतला, प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना इथं आणून वरती मागून जे घोडं दामाटलं, त्याचा हा परिणाम म्हणजे ओबीसी समाजाचा पहिला बळी जिल्ह्यातला कोण असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे. लक्ष्मण हाके इथं येतात काय, प्रस्थापितांच्या विरोधात ओरडतात काय, इथून निघून जातात काही, आणि दुसऱ्या दिवशी ओबीसींचे म्हणून डॉक्टर युवराज करपेंचा बळी जातो. मात्र ओबीसी समाज आजही शांतपणे उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आम्ही रिपब्लिकन आहोत. रिपब्लिकन म्हणजे प्रजेच्या हातात सत्ता. आम्ही आजही समजतो आमच्या हातामध्ये सत्ता आहे. जरी यांच्या हातामध्ये राजदंड असला तरी सत्ता आमच्या हातामध्ये आहे. मात्र पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात अधोरेखित झालं या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्याला मणिहार. युवराज करपेंचं निलंबन ही गोष्ट अधोरेखित करते या की जो चुकलाय त्याला मोकळा सोडून द्यायचा आणि ओबीसीचा घावला की त्याचा बळी घ्यायचा, एसटीचा घावला की त्याचा बळी घ्यायचा, हा प्रकार घडलेला आहे. युवराज करपेंचं निलंबन हे 100% बेकायदेशीर आहे. घिसडघाईत झालेला आहे. म्हणजे युवराज करपेंना वेगळा न्याय आणि डॉक्टर नीलम गोरेंनी जो काय आदेश पारित केला त्याला वेगळा न्याय, ह्या दोन विरोधाभास निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. याचा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जगताप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांत कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक गंगावणे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सगळे जणांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे. आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून हे आमच्या निवेदनाची दखल घेऊन राज्यपाल महोदयांना कळवा, ज्या राज्यपाल महोदयांनी डॉक्टर युवराज करपेचं तात्काळ तडकाफडकी निलंबन केलेलं आहे. दुसरी बाब, हा जो निलंबनाचा आदेश आहे याचा आणि काल घडलेल्या प्रेताची अदलाबदल झालेल्या घटनेचा काही मात्र संबंध नाही. सातारा जिल्ह्यामध्ये वावरणाऱ्या बाजारू पत्रकारांनी याची नोंद घ्यायची आहे. बाजारू पत्रकार एवढ्यासाठी म्हणायचं आहे की पाकिट भेटलं की रेट बातमी. त्या बाजारू पत्रकारांना आम्ही सांगू इच्छितो, कालच्या मृतदेह अदला बदलीच्या प्रकरणाचा आणि डॉक्टर युवराज करपेंच्या आजच्या निलंबनाचा अर्थार्थी काडी मात्र संबंध नाही. याच्या पलीकडं मुतायला गेलो तरी अॅट्रॉसिटी आणि हागायला गेलो तरी अॅट्रॉसिटी म्हणणाऱ्या खापऱ्या महाराने याची नोंद घ्यायची आहे की तुझ्या गोंधळामुळे हे निलंबन झालेलं नाही. या निलंबनाची भूमिका वेगळी आहे. हा सगळा गोंधळ एका अर्भकाच्या आजूबाजूला घडलेला आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर युवराज करपेंचा हस्ते परास्ते दुरान्वयी संबंध नाही. मात्र लक्ष्मण हाके येऊन बोलून गेले. बळी कुणाचा द्यायचा तर बळी हा बकऱ्यांचा आणि कोंबड्यांचा दिला जातो, वाघाचा बळी दिला जात नाही. म्हणून पहिला बळी जिल्ह्यातला कोण असेल तर ओबीसी आहेत म्हणून डॉक्टर युवराज करपेंचा हा बळी दिलेला आहे. आणि याचा आम्ही रिपब्लिकन तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतोय. आहे आम्हाला आमच्या पात्रतेवर उतरायला लावू नका, अन्यथा जे नेपाळमध्ये घडलं ते साताऱ्यामध्ये घराला वेळ लागणार नाही, तेवढी वेळ आणू नका. याची नोंद घेऊन राज्यपाल महोदयांनी निलंबनाचा आदेश तात्काळ माघार घ्यावा. आणि ओबीसी संघटनेतल्या त्या धुरंधर नेत्यांना माझं नम्र निवेदन आहे
आपण कार्यक्रम घेत असताना किमान सत्ताधाऱ्यांचा व्यवस्थित करेक्ट कार्यक्रम कसा होईल असा कार्यक्रम घ्या, नाहीतर तुम्ही कार्यक्रम घ्याल आणि इकडे मात्र दुसऱ्याचा बळी जाऊन त्यांचा कार्यक्रम लागल अशा कुठल्याही उचापती करू नका. हे नम्र निवेदन करतो थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.